2026 यावर्षी मकर संक्रांती आणि एकादशी एकाच दिवशी येत आहेत आणि याच एका प्रश्नामुळे खूप सारे लोक संभ्रमात आहेत की एकादशीचा उपवास करायचा की संक्रांती साजरी करायची। तर एकादश आणि संक्रांत एकत्र आल्यामुळे नेमकं काय करावं। नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं ज्ञान भक्ती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकाच दिवशी आलेल्या मकर संक्रांती आणि एकादशी बाबत नेमकं काय करावं याची शास्त्रानुसार अचूक माहिती जाणून घेणार आहोत। 2026 यावर्षी मकर संक्रांतीचा सण आणि एकादशीचं व्रत हे दोन्ही एका दिवशी आल्यामुळे इथेच एक प्रश्न उभा राहतो की सण मोठा की व्रत मोठं। तर आपलं शास्त्र काय सांगतं? आपल्या शास्त्रात व्रताचे दोन प्रकार आहेत, एक आहे नित्यव्रत आणि दुसरं आहे नैमित्तिक व्रत। नित्यव्रत ते व्रत आहे जे कधीही मोडू नये आणि नैमित्तिक व्रत म्हणजेच काळानुसार येणारे सण। तर मग एकादशी हे आपले नित्यव्रत आहे जे कधीही मोडू नये आणि मकर संक्रांती हा नैमित्तिक सण आहे। एकादशी ही आपल्या हिंदू धर्मातील एक पवित्र तिथी आहे जी दर महिन्याला 2 वेळा येते। एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित असून ते आत्मशुद्धीसाठी केले जाते। यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशीच षटतिला एकादशी येत आहे। अशा प्रकारे दोन महत्त्वाचे दिवस एकत्र येणे हा एक दुर्मिळ योग म्हटला जातो। षटतिला एकादशीला तिळाचे विशेष महत्त्व असते। षट म्हणजे 6 आणि तिला म्हणजे तीळ। या दिवशी तिळाचा 6 प्रकारे वापर केला जातो। तसेच संक्रांतीलाही तिळगुळाचे लाडू वाटण्याची परंपरा आहे। मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी या दिवशी तिळाचा वापर शुभ मानला जातो। तसेच या दिवशी तिळाच्या पाण्याने स्नान आणि तिळाचे दान देखील केले जाते। मग एकादशी हे आपले नित्यव्रत आहे आणि मकर संक्रांती हा नैमित्तिक सण आहे। म्हणून पद्यपुराणानुसार, स्कंदपुराणानुसार आणि धर्मसिंधू या ग्रंथानुसार एकादशी असता अन्नग्रहण हे निषिद्ध आहे। म्हणजे जरी एकादशी दिवशी एखादा सण जरी आला, मग ती संक्रांत असो कोणताही दुसरा सण असो, तरीही एकादशी दिवशी अन्नग्रहण केलं जात नाही। एकादशीचा उपवास हा पूर्ण करावाच लागतो। म्हणजेच एकादशीचा उपवास हा कधीही मोडायचा नसतो। तर मग मकर संक्रांत कशी साजरी करायची? तर संक्रांती ही सात्विक पद्धतीने साजरी करायची। म्हणजे संक्रांतीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करायचे, सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे, नंतर तीळ गुळ वस्त्र यांचे दान द्यायचे। कारण संक्रांती काळात दान धर्माला खूप जास्त महत्त्व आहे आणि हे सर्व झाल्यानंतर देवपूजा, जप आणि नामस्मरण करावे। पण हे लक्षात असू द्यात की संक्रांती दिवशी जेवण हे करायचे नाही, पुरणपोळी पण खायची नाही। मग हे संक्रांतीचे जे पुरणपोळीचे जेवण कधी करायचं? तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी दिवशी संक्रांतीच्या सणाचं जेवण करावं। तसेच एकादशीचा उपवास कसा करावा? तर आपापल्या शक्तीनुसार 3 प्रकारे उपवास केला जातो। त्यात पहिला आहे निर्जला उपवास जो सर्वोत्तम मानला जातो, आणि दुसरा आहे फलाहार ज्यात फळे आणि दूध घेतले जाते, आणि तिसरा आहे उपवासाचे पदार्थ खाऊन ज्यात साबुदाणा, रताळे यांसारखे उपवासाचे पदार्थ खाऊन धरला जातो। थोडक्यात सांगायचं झालं तर एकादशीचा उपवास करावाच आणि संक्रांती सात्विक पद्धतीने साजरी करावी व द्वादशी दिवशी सणाचे भोजन करावे। हे शास्त्राने सांगितलेले योग्य आचरण आहे। याने तुम्हाला व्रताचे पुण्य देखील मिळते आणि कसलाही दोष लागत नाही। तर मंडळी, 2026 मधील मकर संक्रांत आणि एकादशीचा हा विशेष योग आल्यामुळे दोन्ही सणांचे महत्त्व आणि परंपरा जतन करण्याची संधी देतो। या दिवशी तिळाचा वापर करून दानधर्म करून तुम्ही या खास दिवसाचे महत्त्व अधिक वाढवू शकता। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।